आजचा दिवस ना माझ्यासाठी खूपच स्पेशल झाला आहे. ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. तर आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि रंग आहे राखाडी. तर सकाळी घाई होती, त्यामुळे मी काही साडी नेसली नाही. जो राखाडी कलरचा ड्रेस होता तोच घातला, कारण 12 वाजता आरती असते, त्यामुळे आरतीला जायचं होतं. त्यासाठीच माझी गडबड चालू होती. आरतीला थोडा वेळ होता, म्हणून म्हटलं साबुदाण्याचे वडे बनवायचे होते, तर त्याची पूर्वतयारी करून घेते, म्हणजे आल्यावर कसं लगेच तेलामध्ये सोडून खाता येतील. तर तीच माझी तयारी इथं चालू होती. तर थोडी शाबू, थोडासा बटाटा उकडलेला, शेंगदाण्याचा कूट, मीठ, लिंबू आणि हिरवी मिरची एवढं मिश्रण मी घेतलेलं आहे. तर ते पातेल्यामध्ये मिक्स करता येत नव्हतं, म्हणून मी असं भांड्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि खूप उशीर झाला, आरती सुरू झाली, म्हणून तसंच ते झाकून ठेवलं आणि आरतीसाठी गेली. खरंच नवरात्राचे 9 दिवस उपवास कसे चालले आहेत ना तेच कळत नाही. खूप भारी वाटतं. पटापट सकाळी कामं आवरायची आणि नंतर मग अशी गडबड कुठे दिवस जातो ना तेच कळत नाही. राखाडी कलर असल्यामुळे सगळीकडे राखाडी झालेले आहेत. तर देवी मातेच्या पुढे मी ना चाफ्याची फुलं पाहिली होती, तर ती 2 फुलं मी आपल्या घरच्या देवबाप्पासाठी घेऊन आलेली आहे. आणि आल्याबरोबर बघा तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये मस्त असे वडे फ्राय करून घेतलं आणि पेटपूजा देखील करून घेतली. संध्याकाळी 6:30 वाजता आमच्याकडे हळदी कुंकू होतं, तर त्याचीच ही गडबड माझी सुरू आहे. मस्तपैकी तयारी करून आम्ही गेलो आणि तिथं महिलांचे देखील कार्यक्रम होते. महिला मंडळासाठी व्याख्यान देखील होतं. खूप एन्जॉय केलं. खूप दिवसातून असे गेम देखील खेळलो. एवढं महिला मंडळ सगळं बघा किती आलं होतं. असं कोणी जमत नाही, रोजचे कामं कामं कामं, पण आज ह्या दिवसामुळे आजचा दिवस आमच्यासाठी खूपच स्पेशल झाला.